नमस्कार. जनवॉइसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठाण्याचं नाव हे खूप प्रचलित आहे. तर ह्याच ठाण्यात अनेक लेखक, कलाकार असे घडवलेले आहेत. तर अशाच प्रकारे ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रशांत सिंहकर यांनी आपले समाजकार्यातर्फे अनेक असे नामवंत कार्य केलेले आहेत. तर अशाच कार्यांबद्दल त्यांना अनेक संघटनांकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिवसापूर्वी त्यांना नवी दिल्ली येथे वर्ल्ड ब्रिलियंट बुक ऑफ रेकॉर्ड हा जाहीर करण्यात आलाय. तर त्याबद्दल त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊया. तर सर्वप्रथम ह्या पुरस्कार भेटल्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. तर या पुरस्काराबद्दल काय सांगाल? या पुरस्काराबद्दल हा दिल्ली एका संस्थेने मला हा जाहीर केला आहे. नुकताच आता येत्या काही दिवसात त्याचा पुरस्काराचं अनावरण होणार आहे. आत्ता म्हणजे गेल्या सप्टेंबर महिन्यात पश्चिम बंगाल येथील नाव्या फाउंडेशनने मला पुरस्कारासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आणि त्याच्यानंतर माझी जी माहिती आहे ती बऱ्याच संस्थांकडे गेली आणि त्याचं आज हे झालं आहे की मला बऱ्याच संस्थांकडून आज अवॉर्ड्स येत आहेत. म्हणजे त्यात 3 डॉक्टरेट मिळालेले आहेत. एन्व्हायर्नमेंटविषयी जास्तीत जास्त मला अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर तुमच्या अनेक क्षेत्रात कार्य आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, गेले 25 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि त्याच्या क्षेत्रात पर्यावरण आणि ह्याच्याविषयी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात माझ्या कामाचा हे सुरूच असतो. म्हणजे बातम्यांच्या माध्यमातून. मग त्याच्या बरेच वेळ त्याच्यावरती चांगले हे पण आलेले आहेत. म्हणजे त्याचे इम्पॅक्ट पण चांगले मिळालेले आहेत. त्याच्यामुळे पर्यावरण या विषयी जास्त कळकळीने माझं पोटतिडकीने लिखाण चालू असतं. पत्रकार म्हणून तुमची काही अशी एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो का युवा पिढीला, की ज्यांनी ते प्रोत्साहित होतील? अशी बरीच उदाहरणं आहेत की म्हणजे काही गोष्टींना म्हणजे बातम्यांनंतर त्याचे इम्पॅक्ट चांगले झाले. उदाहरण द्यायचं झालं तर तलासरी जिल्ह्यामध्ये एक धांगडपाडा म्हणून गाव आहे. त्या गाव म्हणजे गुजरात सीमेपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. मात्र त्या लोकांमध्ये तिथे अशी अवस्था होती की पाणी का 10 बाय 20च्या खड्ड्यामध्ये पाणी साठवून घराचं पाणी यायचं आणि ते साठवायचं आणि ते पाणी ते लोक पित होते आणि गुरं वगैरे तोंड लावून मग तिथे ते लोक काट्या झुडपं लावायची. मध्यंतरी काय झालं की मी एका संस्थेवर तिथे गेलेलो. ती संस्थे बघून खूपच हे वाटलं की काय अवस्था पाण्याची आज. तर त्याच्यानंतर त्याची मी जेव्हा मी प्रहारमध्ये होतो, प्रहारमध्ये ती बातमी दिल्यानंतर 3 महिन्यात त्यांना तिथे रोटरी क्लब आणि L&T फाउंडेशन त्या दोघांनी मिळून त्यांना एक तलाव बांधून दिला. 100 फुटाचा तलाव बांधून दिला. त्याच्यामुळे काय झालं की पाणी तर राहिलंच, पण भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळाली. जवळपासच्या ज्या विहिरी आहेत त्यांना पाणी आलं. अशा अनेक घटना. आता नुकतंच एकदा हे झालं तर काजळी नदी आहे आपल्या साखरप्याला. गेले 70 वर्ष तिला पूर म्हणजे जरा पाऊस आला की तिथे पाणी द्यायचं. मग त्याच्यावरती आपले डोंबिवलीचे डॉक्टर अजित गोखले म्हणून पर्यावरण म्हणजे जलतज्ञ आहेत. त्यांनी पूर्ण ह्याचा सर्वे केला आणि जवळजवळ 4 फुटाची जी हे होती काय ती गाळ होता म्हणजे हे होते तो जवळजवळ 15 फूट खोल त्यांनी हे केलं आणि हे ग्रामस्थ म्हणजे स्थानिक ग्रामस्थ आणि नाम फाउंडेशन त्या दोघांनी मिळून तो हे केला आणि झालं असं की 2021मध्ये पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे महाडपासून चिपळूण सगळीकडे पूर आले, पण त्या नदीला पूर आला नव्हता. आणि ह्याची बातमी गेल्या वर्षी मी ह्याला महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्यानंतर ह्याच्यावरती राज्य शासनाने ह्याची दखल घेतली आणि एक पूर्ण महाराष्ट्रातली लोक इकडे येऊन त्या ठिकाणी नदीची पाठशाला म्हणून एक लोक एकत्र आली आणि महाराष्ट्रातल्या नद्या वाचवा ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले. असाच एक पद्धत आता आपली जी सावित्री नदीला एक नदी येते तिच्या बाबतीत पण असं सेम ग्रामस्थ आले आणि जवळ 3 किलोमीटरचा भाग त्यांनी गाळ काढला आणि तो पण तेवढा डेपनेस केला. अशा पद्धतीने आज त्या म्हणजे त्या बातमीनंतर एक प्रवाह चांगला तयार झाला आहे आणि अशाच पद्धतीने जर महाराष्ट्रातल्या नद्या जर झाल्या तर मला वाटत नाही की पाण्याचा प्रश्न कुठे राहू शकतो. कारण नद्या जर व्यवस्थित झाल्या तर पाण्याचं हे आहेच. आणि मुळात म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या नद्यांचा विचार केला तर गाळ एवढा झाला आहे, ते गाळ काढण्यासाठी कुठलंही गव्हर्नमेंट तर सरकार याच्यात येत नाही आहे. फक्त ते आत्ता सुद्धा धरणं भरली म्हणतात,
पण मुळात आतमध्ये एवढा गाळ आहे, तो जर गाळ काढला तर धरण अधिक खाली जाईल. त्याच्यामुळे गाळ काढणं आणि फक्त म्हणून मी सांगितलं की केवळ पर्यावरण वाचवा हे फक्त कागदोपत्री किंवा ऐकिवात करण्यापेक्षा वास्तवात त्याच्याशी लढा. त्यावरती नक्कीच आपण विजय मिळवू शकतो. काही अशक्य गोष्ट नाही आहे. जर का काजळी नदीसारखी असेल किंवा ह्या नद्यासारख्या जर पाण्याचा प्रश्न जर मार्गी लागत असेल तर अशक्य गोष्ट कुठलीच नाही आहे. जी आताची युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? ना आत्ताची जी युवा पिढी जी आहे ती साधारण मोबाईलमध्ये अडकलेली आहे आणि सर्वसाधारण आपल्याकडे पर्यावरण किंवा निसर्ग याविषयी फक्त कागदोपत्री किंवा वरवरचंच बोललं जातं. म्हणजे प्रत्यक्षात त्याचं कधीच अनावरण होत नाही. त्याच्यामुळे मुलांना असं मध्ये एक हे असेल की जे कोणी पर्यावरणासाठी वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत असेल त्यांना सपोर्ट करा आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या पर्यावरणाला नक्कीच होईल. तर तुम्ही पाहत असाल असेच अनेक कलाकार आणि नवीन नवीन व्यक्ती ठाणे नेहमीच घडवत असतो. तर अशाच बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जनव्हॉइस न्यूज आणि आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा. ठाणे, मी रिपोर्टर वंशिका चाचे.